करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच आहेत असं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवले। दोघांनी 2 मुलांना जन्म दिला हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही असं सुद्धा सत्र न्यायालयाचं म्हणणं आहे। धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलंय। करुणा मुंडे यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं होतं। धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील संबंध हे वैवाहिक स्वरूपाचे आहेत, त्यामुळे करुणा या घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दिलासा मिळण्यास पात्र आहेत असं सत्र न्यायालयाने म्हटलंय। नेमकं कोर्टाने याबाबत काय म्हटलंय आपण बघूयात ग्राफिकच्या माध्यमातून। धनंजय मुंडे यांची याचिका मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळली। धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचे संबंध वैवाहिक स्वरूपाचे असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं। करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध लग्नासारखेच आहेत असं कोर्टाने म्हटलंय। एकाच घरात राहिल्याशिवाय मुलांना जन्म देणं शक्य नाही असंही कोर्टाने म्हटलेलं आहे। करुणा मुंडे घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दिलासा मिळण्यास पात्र असल्याचं देखील कोर्टाने स्पष्ट केलं। करुणा आणि त्यांच्या मुलांना सुद्धा नेत्यासारखीच जीवनशैली मिळावी। धनंजय मुंडे यांची याचिका मुंबई सत्र न्यायालयाने ही सगळी कारणं देऊन फेटाळली आहे।